सौरभ पाटील. चला मॅच नंबर 3 आजच्या दिवसामध्ये दुसऱ्या फेरीतील पहिला सामना साक्षी लेवंग गावदेवी नारिवली च्या विरोधात पाहतोय आपण. पहिलाच बॉल खोल टप्प्याचा होता, समोर ड्राइव्ह केलाय आणि मिड ऑनला सुरेश मडबी होते. डायरेक्ट हिट देण्याचा त्याचा प्रयत्न राहिलाय. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे, फिल्डर दूरवरती राहिलेत, मात्र 2 धावा मिळत असताना पहिल्या चेंडूवरती धाव नाही आहे, दुसऱ्या चेंडू वरती 2 धावा. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. 1 धाव शॉट. ओके, चला जी बॅट ग्राउंडिंग करायची असते ती व्यवस्थितरित्या जी सफेद पट्टी असते तिच्या आतमध्ये आणायला पाहिजे. बॅट नुसती रेषेवरती टेकून जमत नाहीये, त्यामुळे 1 धाव शॉट आहे. बॉलला उडवलाय लॉंगॉनच्या वरून, पहिला दर्जेदार षटकार. माहिरा इलेव्हन गावदेवी 12-13 नागाव आज संघ खेळतोय. साक्षी इलेव्हन गावदेवी नारिवली दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय आणि आता सेकंड मॅच मध्ये पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच दाखवलाय. अंपायर सिग्नल 4 रन्स. पहिला चेंडू वरती धाव नाही आहे, दुसऱ्या चेंडूवरती 2 आल्या, मात्र 1 धाव शॉट होती आणि त्यानंतर एक चौकार एक षटकार, म्हणजे 11 धावा स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहा मिळतात. पुन्हा एकदा उलवलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर दूरवरती आणि चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावसंख्या 15. पॉवर प्लेचं एकमेव षटक रोहित पाटील या टीमचा अष्टपैलू खेळाडू. 5 चेंडू 15 आल्यात. पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने चेंडूला पाठवला डीप एक्स्ट्रा कव्हरला, क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह, चेंडू सीमा पार. शेवटच्या बॉलला उडवलाय, मात्र फिल्डर उपस्थित आहेत. मानस वालेलकर दहिसर यांचं आगमन झालंय, रात्री नाईटला होते. चला आता धावा 2 मिळाल्या, सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. चेंडूचा पाठलाग केला होता आदित्य गोरपेकर. वाईड बॉल प्रवीण मडवी यांना पाहतोय मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअर लेगला श्रीनाथ पाटील अत्यंत चांगले टॅलेंटेड पंच. कालच्या आजच्या दिवसामध्ये पाहतोय एकही निर्णय पक्षपात केला नाहीये. एवढे चांगले निर्णय
बाय टोक. चांगले निर्णय डिसिजन देण्यात आले. हो फटका चांगला आहे. रोहित शर्मा स्टाईलने बॉलला पाठवलाय लॉंग लेगच्या दिशेला. षटकार. धावसंख्या 28, 28 धावा स्कोरबोर्डवरती. सुरुवातीला चांगले चेंडू फेकले, मात्र त्यानंतर पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा तेच चित्र. आता सुद्धा पुन्हा एकदा फटका चांगला आहे. फिल्डर उपस्थित. गुड फिल्डिंग. सिद्धू भोईर कबसला असताना ते धाबा वाचवल्या. षटकारानंतर डॉट बॉल आलाय. गोलंदाज पाहतोय सेकंड ओव्हर हर्षांक. पुन्हा एकदा बॉलला खोदून काढलाय. सूरज मडवी बॉलवरती आला. एकच धाव. एकाच ऍक्शन मध्ये उचलून बॉलला फेकलं जातोय तोपर्यंत एकेरी धाव मिळाले. ओ चांगला बॉल होता. थोडासा टप्पा पाठीमागे ठेवला आणि चेंडू निघून जातोय. डॉट बॉल. लास्ट टू गो. पुन्हा एकदा फुलटॉस. डीप मध्ये फिल्डर आहे. 2चा कॉल आहे. चेंडूवरती वेगाने फिल्डर आल्यात. मिसफील्ड झाली आहे. 2 धावा झाल्या. तिसरीसाठी कॉल होता मात्र नाही आहे. चांगला फिल्डर. त्यानंतर बॅकअप दिलं. थ्रो चांगला आला आणि 2 ओव्हरचा केस समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये पाणी घेऊन जा 12 खेळाडू. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या 31. 31 धावा. चला याच्यानंतर सामना असेल टीम आगासनच्या विरोधात उसरगर. कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करा आणि त्यानंतर दावडीच्या विरोधात दिवा. असे आज 8 संघ खेळताना पाहा मिळतील. पाण्याची मागणी केली जातोय कारण आता उन्हाचा त्रास हा खेळाडूंना जाणवतो मैदानावरती आणि आमच्या पंचांना सुद्धा. कालचा दिवस गाजवला खऱ्या अर्थाने. काल फायनलमध्ये एंट्री केली आहे टीम कौसा संघ. निलेश भोईरचा संघ होता ज्याने शेवटच्या मॅचमध्ये चेंज द गेम वडवली संघाला पराभूत केलं आणि आज तो संघ पुन्हा एकदा या मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. गोलंदाज सूरज मडवी. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 19 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 12. हर्षांकने थोडंसं कमबॅक करून दिलं आपल्या टीमला. सूरज मडवीला पाहतोय स्वतःचं होम ग्राउंड आहे. रिव्हर्स खेळाचा प्रयत्न या ठिकाणी पाहतोय आपण. लेग बिफोर फलंदाज बाद. रिव्हर्स खेळत असताना धक्का पहिला नारिवलीला. चला पहिला धक्का लागला. या सुरुवात चांगली झाली. मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा धावा आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 19 आल्या. त्यानंतर हर्षांकवरती हल्ला चढवला मात्र त्यानंतर हर्षांकने चांगली गोलंदाजी केली शेवटचे 3 चेंडूवरती आणि सूरज मडवीने आल्याच विकेट मिळवली रिव्हर्स खेळत असताना. आणि आता पाहतोय करम फुलोरे बॅटिंग ऑर्डरमध्ये.
पहा मिळतं आपल्याला सूरज मडवीच्या विरोधात म्हणजे मामा भांजे ही जोडी मैदानावरती पाहतोय आपण. गोलंदाज मामा आहेत आणि भांजे बॅटिंग करतोय. हो चेंडूला खोदून काढलाय हर्षांक. नो मिस्टेक. या ठिकाणी वन मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का लागला या लागोपाठचा दुसरा धक्का. चला नवीन बॅटर करण काटे आलाय. लागोपाठचे 2 धक्के लागल्यात या ओव्हरमध्ये. हॅट्रिक बॉल. धावा झाल्यात 31. हो थोडासा बाउन्स पहा मिळतोय. पंच बाड चिकूड करत असताना अपेक्षापेक्षा जास्त उचली मिळाली. आणि 1 बाउन्स वॉर्निंग सुद्धा. कारण चेंडू अशा ठिकाणी पडतोय ना बऱ्याच वेळेला गोलंदाज संभ्रमात पडतात. फुलटॉस आणि येते हर्षांकच्या आवाक्याच्या बाहेर. व्हेरी गुड कॅच. मात्र षटकार आहे. वा हर्षांक पाठीमागे सांभाळ जरा. इंजिन आहे. 6 धावा करणच्या बॅटमधून. हा इंजिन तुटता कामा नये. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. फिल्डर चेंडू खाली आले. बॅटर बाद. रोहितने झेल टिपलाय काऊ कॉर्नरच्या दिशेला. या ओव्हरमध्ये तिसरा धक्का दिला जातोय सूरज मडवीच्या माध्यमातून. चला नवीन बॅटर शिवाजी गोरपेकर. षटकार आल्यानंतर बॅटर बाद झाले. 38 धावा आहेत स्कोरबोर्ड वरती. तिसरे षटक मार्गस्थ आहे या ओव्हरमध्ये. पाहतोय आपण आता 2 to go. 2 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे. हो अगोदरच बॅट फिरवण्याचा प्रयत्न मात्र पहा. चेंडू कुठे चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा अलग शॉट आहे. याला आता शोधावं लागेल या पटक्याचं नाव काय ते. सौरभ यूट्यूब वरती सर्च कर. पुन्हा एकदा पुढे आल्यात. डान्सिंग डाऊन द विकेट. सरळ रेषेत चौकारानंतर आला षटकार आणि 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरमध्ये नारिवली संघाच्या धावा आहेत त्या 48.
चला गोलंदाज आता शेवटचं षटक निखिल पाटील. चला गेम स्पीड करा कारण तिसरा सामना 1 वाजत आलाय. फुल टॉस आणि ते 1 बाउंड 4. गुड शॉट. 50 कंप्लीट झाले. 52. बाबण्ण धावा. संदेश 9 चेंडूवरती 25 या धावसंख्येवरती खेळतोय. चांगली बॅटिंग केली. आधी मात्र बाद झाला. त्यानंतर बंडाऊनला करण आला, तो बाद झाला. बाबण्ण धावा लागल्यात. स्कोर बोर्डवरती अद्यापपर्यंत 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला टॉससाठी उसरकर आणि आगासन. जो कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये नसेल त्या विपक्ष टीमला जर कॅप्टन असला तर टॉस विन दिला जाईल. आणि लॉंग ऑफला छेल टिपला जात आहे. रुद्रमाळी बॅटर बाद. चला नवीन बॅटर प्रणव पाटील. धावा एकूण आहेत त्या 52. 52 आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतर विकेट. एक धाव कंप्लीट केले. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. आता पहा मिळतो आपल्याला 53 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. दुसऱ्या फेरीतीला पहिला मॅच विजेत्यामध्ये खेळवला जातोय. नागाव संघाने उत्तर शिव टीमला पराभूत केलं तर दुसरीकडे नारिवलीने काटेई संघाला. चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा उचली मिळाली, बाउन्स पाहायला मिळाला. 2 to go. या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतर कमबॅक करत असताना गोलंदाज निखिल पाटील. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. फिल्डर दूरवरती आहेत. रुद्र माली. रनिंग कॅच होती आणि 2 धावा पूर्ण केल्यात. शेवटचा बॉल आहे. टार्गेट सेट करणारा बॉल. 55 55 झाल्यात. टार्गेट सेट करणारा हा बॉल तुम्हाला पहा मिळतोय. या ठिकाणी पाहतोय आपण थोडासा बाउन्स मिळाला. आता डायरेक्ट किटीला पाहावं लागेल. पुन्हा एकदा 2 धावा तर एकवटल्यात. तिसरी साठी निघाल्यात आणि आता पुन्हा एकदा 3 धावा. पंचाचा सिग्नल बाकी आहे. यस, वाईट साठी रिव्ह्यू पंचांनी घेतलाय. वाईट. ओके, वाईट आणि रनआउट साठी अगोदर वाईट पहा.
अंपायर्स थोडा डिसिजन डिफिकल्ट आहे. दिवा संघाचे कॅप्टन आणि दावडी संघाचे कॅप्टन या. चला लास्ट बॉल आहे. धाव मगाशी एकच मिळाली वाईटच्या स्वरूपामध्ये. यावेळेस फटका चांगला आहे. उंचच उंच आणि लांब षटकार पाहायला मिळतोय. टार्गेट सेट करणारा षटकाराला एकूण धावा 62 आणि 63 धावसंख्या करायची आहे नागाव टीमला. चला टॉससाठी या दोन्ही टीम दावडी आणि दिवा यांच्यामध्ये आपण टॉस करू. या दिवाचे कॅप्टन उपस्थित आहेत. दावडी टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी लगेच या, अन्यथा बघा लक्षात असू द्या समोरच्या टीमला टॉस विजय दिला जाईल.
दावडी टीमच्या कॅप्टनला शेवटचा अखेरचा कॉल. दिवाचे कॅप्टन उपस्थित आहेत. दावडीच्या कॅप्टनला विनंती टॉससाठी आहे, अन्यथा दिवा टीमला टॉस विजय दिला जाईल. या आपण टॉस करू. दावडी पहिल्या फेरीतील तिसरी फ्रेश मॅच. दावडी आणि दिवा या माहिरा 11 12-13 नागावचे पुरस्कर्ते योगेश दादा, तुमचं देखील स्वागत आहे. टॉस इथे दिवा टीम टॉस जिंकलाय. डिसिजन काय दादा? बॉलिंग. थँक्यू सो मच जगदीशजी पाटील सर. नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. जाऊयात आपण सेकंड इनिंगच्या पहिल्या मॅचकडे, जिथे 63चं लक्ष पार करायचं आहे. पहिलाच बॉल मिड ऑफ बीट. बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहित पाटीलचा पहिला वार. चौकार 4. षटकातील पुढचा बॉल. आडवा बॅट नक्की खेचण्याचा प्रयत्न. पडला जसा बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. पुढचा बॉल. आडव्या बॅटनं खेचला. फिल्डर तिथे उपस्थित आहेत. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेनं. थोडे बेसपील, याचा फायदा लगेचच. 2 रन. 2च्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 6 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. निखिलला बीट केलाय. डॉट बॉल. साधा स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहताय. पुढचा बॉल. रन घेण्याचा प्रयत्न इथे तुम्ही पाहताय. आणखी एक डॉट बॉल. सुरुवात पहिल्या बॉलवरती चौकारला असं वाटलं. रोहितच्या बॅटमध्ये मोठे डिटेल, पण निखिल भोईरला हे मान्य नाहीये.
त्यानं मात्र चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. शेवटचा बॉल या षटकातील. डावा धाव फलकावरती 6. 63चं लक्ष. होम ग्राउंड वरती खेळतोय टीम नागाव. आणि खिड एक डॉट बॉल. यशस्वी षटकाचा गता. ओव्हर संपला पहिला. धावा धाव फलकावरती 6. Yobay side at least for result is that wicket. रुद्रा बाले आला मैदानामध्ये. पहिल्या मॅचचा मॅन मॅच. लक्ष भलं मोठं आहे पण विकेट मिळवलाय प्रणव पाटीलनं. राकेश पाटीलची लेफ्ट हँडर समोर आहे. यॉर्कर लाईनचा बॉल खोदून काढला. फटका चांगला आहे. बॉल चाला बॉन्ड लाईनच्या दिशेनं फिल्डर आल्यात. सेकंडचा कॉल थांबवलाय. आणि इथे तुम्ही पाहताय आणखीन एक धाव होईल का. डायरेक्ट हिट जरूर झालं पण सेफ होता रुद्रा. हे सांगत असताना पंच. या दोनच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय 8 या आकड्यावरती. आमचे दैसर मोळचे एक जबरदस्त तेज तरार गोलंदाज रोहित पाटील, रोहित वालिलकर हे देखील इथे स्कोरच्या भूमिकेत. त्याला तुम्ही पाहता मिड ऑफला फिल्डिंग थोडी खराब झाली. डायरेक्ट हिट जरूर झालाय. आणखीन एक धाव चेक करू आपण. चला पहिल्या रन साठी रुद्रा माळी होता नो स्ट्राईक ना. चेक करू. चला पहिल्या रन साठी रुद्रा माळीची विकेट आहे. फलंदाज बाद. इथेश पाटील यांच्या पन्न पारदर्शक रोहितसाठी लागोपाठ 3 बॉल 3 षटकार. 1000 रुपये पण रोहितची विकेट. पारदर्शक लावलंय खरं पण त्याची विकेट देखील आली आहे.
बंटी आलाय मैदानामध्ये, नवीन बॅट्समन. फटका केसला, लॉंग ऑफचा फिल्डर येईल तोपर्यंत या बॉलवरती तिथे झाली आहे मिसफील्ड. बॅकअप आहे, 2 धावा. खऱ्या अर्थानं अन्नदाता सदा सुखी असं म्हटलं जातं. रामनाथजी पाटील यांना आज जेवणाची सर्वांसाठी, आयोजकांसाठी, कॉमेंटर, अंपायरसाठी सोय केल्याबद्दल रामनाथजी पाटील धन्यवाद. विकेट बंटी पाटीलची, फलंदाज बाद. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. लक्ष 63 धावा धावफलकावरती 10, 53ची गरज 12 बॉलमध्ये. बारा बॉल 53ची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आला करण काठे, त्याच्यासमोर सिद्धू भोईर. फुलटॉस, ओहो हो, सिद्धूचा रॉकेट लँड झाला लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. 9+6, 7 धावा. बिगेट चेक करू आपण. बॉलिंग टीमनं खऱ्या अर्थाने रिव्ह्यू घेतलाय, चला चेक करू. नो बॉल, नो बॉल. सात न स्कोर पुढे चाललाय. धावा धावफलकावरती 17 या आकड्यावरती. फ्री हिट बॉल, उघडा डोले पाहणे. नेक्स्ट बॉल फ्री हिट. करण काठे चा फुल टॉस, त्याला फुल टॉल केलं. फ्री हिट बॉल सिद्धूसाठी. आडव्या बॅटनं खेचला, 1 धाव केली आहे. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. थोडी बिस्पिल, याचा फायदा लगेचच सेकंड मध्ये रूपांतर. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना 19 धावा. हॅलो, पुढचा बॉल ऑलधिकार पेट, मिड ऑफ पीट. बॉल चाललाय जमिनीच्या गुदगुल्या घेत लॉग ऑफ सीमा पार. अप्रतिम फटका, 4-4 चौकार.
पुढचा बॉल आणखीन एक फटका चांगला बॉल चालला बॉल लाईनच्या दिशेने एक केलेस पैकी तुम्ही पाहता इथे आता मात्र काय घडलंय तिसऱ्या पंचांकडे विकेट येईल का सिद्धूची सिद्धू डायरेक्ट मैदान सोडत होते त्यांना असं वाटलं पोचलेत की नाही पण इथे तिसरे पंच एमटीसी लाईव्ह नॉट आउट बघा तुमचा 12 मॅन आहे निखिल हो निखिल तुझा 12 वाय लक्षात असू द्या असं सिद्धूला का वाटलं की मी आउट आहे पण इथे एमटीसी लाईव्ह ते पोचल्यात या दोन धावेच्या बरोबरीनं बघा थ्रो आला तसा बॅट वरती होती पण बॅट जशी टेकली गेली त्याच्यानंतर बॉल स्टंपला हिट झाला लावला गेला 2 स्कोर पुढे चालला 25 3 बाकी 3 3 बॉल सागेला जुनी शिल्लक आहे फटका चांगला आहे तिथे फिल्डर आहे तुम्ही तिथे पाहता एकच धाव एका धावेच्या बरोबरीने धावा धाव पलकावरती 26 राजाराम शेठ पाटील खूप मोठा व्यवसाय त्यांचा खऱ्या अर्थानं मुलांचा बट्टीचा खऱ्या अर्थानं आमचे बाबा तुमचं स्वागत आहे 1000 रुपये दिल्यात बाबांनी सकाळ सकाळ आल्या आयोजकांना गती कमी केली डॉट बॉल आलाय धावा धावपलकावरती 26 तुम्ही पाहता शेवटचा बॉल आहे षटकातील हा देखील तुम्ही पाहता बॉल डॉट आला 63 लक्ष धावा धावपलकावरती लागले जातात त्या तुम्ही पाहताय 26 आणि येणारे 6 बॉल 37 झेल संदेश गोरपेकर न पाच बॉल विजयासाठी 37 ची गरज आहे 4 चेंडू 37 धावेची गरज पुढचा बॉल अपील तुम्ही पाहिलेले एक बिफोर तू चल में आया आणखीन एक विकेट उदयची विकेट कीपर बीट बॉल मागे वेगाने चालला बॉल फुटबॉल सारखा उडवलाय 4 रन 22च्या स्वरूपात
30 धावा स्कोरबोर्ड वरती. पुढचा बॉल ऑफी लेग बिफोर आणखी एक विकेट मिळतीये मंथर गोरपेकरला. यश पाटील आलाय. शेवटचा बॉल हा बॉल देखील डॉट आलाय. दुसरा सामना जिंकलाय साक्षी 11 गावदेवी नारिवलीनं. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम. माहिरा 11 12-13 नागाव टीम. तुम्हाला